कल्पना करा, पहाटेची वेळ आहे. देवळाच्या मंडपात फक्त एकच दिवा पेटलेला आहे. त्या दिव्याची ज्योत वातावरून थरथरते. पण त्या प्रकाशात एक अद्भुत शांतता आहे. देवळाबाहेर मंद वारा आत शिरतो आणि आत एक साधा गरीब आहे पण मनाने श्रीमंत वारकरी हातात वीणा घेत डोळे मिटून तल्लीन बसला आहे. त्याचे ओठ हलत आहेत पण शब्द ऐकू येत नाही. त्याची चेहऱ्यावरती आनंदाची, प्रसन्नतेची, समाधानाची चमक पाहून तुम्ही क्षणभर थांबता. आणि हा कोण? याच्या चेहऱ्यावर दैवी तेज कसं? आणि एवढ्यात तो वारकरी अचानक डोळे उघडतो आणि तुम्हाला फक्त एक वाक्य म्हणतो, पूजा, समाधान. माहिती आहे का याचा अर्थ काय? त्याच्या आवाजात कंप आणि प्रेम आहे. तुमच्या मनात प्रश्न उभा राहतो, पूजा म्हणजे फक्त देवाला नमस्कार, फक्त आरती, फक्त अभिषेक नाही. पूजा म्हणजे समाधान. पूजा म्हणजे मनातली शांती. पूजा म्हणजे मनातल्या गर्वाचा, रागाचा, अहंकाराचा रास. मग पुढचा प्रश्न, ही अवस्था अचानक कशी येते? याच जिज्ञासेने तुम्ही त्या वारकऱ्याच्या मागे जाता आणि जसे तुम्ही त्याच्या पायाशी बसतात तसे तो हळूच म्हणतो, हे सगळं मला कोणी शिकवलं नाही, मला शिकवलं संतांनी. आणि त्यांनी सांगितलं, कमी केलं तरी चालेल, खऱ्या अर्थाने भावनेनं करा. मग त्याने वीणा हातात घेतला, एक अभंग गुणगुणायला सुरुवात केली. पूजा, समाधान, अतिशय वाडे सेन. आणि अचानक वाटतं, हा अभंग शब्द नाही, हा एक मार्ग आहे, एक जीवनशैली आहे. आणि इथूनच तुमचा प्रवास सुरू होतो तुकाराम महाराजांच्या त्या ओवीकडे. त्याने हजारो लोकांचे आयुष्य बदलले. तुमच्या आयुष्याला सुद्धा आज बदल होऊ देऊ शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांना संतांच्या विचारांची सेवा करायची असेल, महाराष्ट्राच्या वारशाला पुढे न्यायचं आहे आणि या आध्यात्मिक प्रवासात सतत राहायचं आहे, त्यांनी व्हिडिओला ताबडतोब लाईक करा. अशा सखोल अभंग रोज मिळावात म्हणून चॅनलला आज जरूर सबस्क्राईब करा आणि हा पवित्र अभंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा. पूजा, समाधान, अतिशय वाढे सेन आहे, हे तो जाना तुम्ही संत, आहे बोलली नीत. पहिले पाहिजे ते केले, सहज प्रसंगी घडले, तुका म्हणे माता पायी माझा तुम्हा संता. पूजा, समाधान, अतिशय वाढे सेन. या ओळीचे तात्विक जग इतकं खोल आहे की आपण आत शिरलो की परत बाहेर येणं शक्य नाही. तुकाराम महाराज इथे सांगतात की खरी पूजा ती आहे ती मनाला समाधान देते. कारण समाधान म्हणजे शांततेचा दरवाजा आणि शांतता म्हणजे परमेश्वराचा श्वास. आपण रोज देवाला नमस्कार करतो, फुले अर्पण करतो आणि आरती करतो, पण मनात तणाव असतो, राग असतो, अपेक्षा असतात, तर ती पूजा केवळ क्रिया वाहते. पण मनातून मी देवाच्या चरणी आलोय असा निष्कपट भाव आला की मग मनातून एक अदृश्य ओलावा बाहेर पडतो आणि त्या ओलाव्यामुळे हृदयातील कोरडेपणा बदलून अतिशय प्रेमाचा, भक्तीचा, शरणागतीचा सेन वाढू लागतो. हा सीन म्हणजे फक्त भजनाचा नाही, तो जीवन जगण्याचा आहे. जसा पावसाचा पहिला थेंब पडला की भूमीतून सुवास उठतो, तसंच समाधानाचा पहिला स्पर्श मनाला मिळाला की भक्तीचा सुवास संपूर्ण जीवनात पसरतो. पूजा ही केवळ हाताची कृती नसून मनाचा वितळा आहे, अंतःकरणाचा अवघड गाठ सुटणं आहे. जसं हे समाधान वाढत जातं तसा मनाचा अहंकार कमी होतो आणि देवाजवळ जाण्याची वाट रुंद होते. हे तो जाना तुम्ही संत, हाय बोलती नीत. इथे महाराज जाऊन सांगतात की हे मी सांगत नाही, हे जगातील संत सांगतात. संत म्हणजे फक्त देह नसतो, तो संत म्हणजे अनुभूती, सद्विवेक, शुद्धता आणि प्रेमाचं मूर्त स्वरूप. त्यांनी अनुभवातून सांगितलेली नीत म्हणजे जीवनाची परीक्षित सत्यता. संतांची शिकवण ही पुस्तकातले अक्षर नाही, ती जगलेले अनुभव आहेत. संतांनी जे सांगितलं ते जगून दाखवलं आणि जे जगलं ते काळानं पवित्र करून ठेवलेलं आहे. नित्य म्हणजे नियम नव्हे, नित्य म्हणजे जीवनाचा दिवा. जो दिवा लावला की अंधार नष्ट होतं, भ्रम वितळतो आणि मार्ग स्वतः पुढे येतो. आणि संत म्हणतात, भगवंताला मिळवण्याचा मार्ग गुंतागुंतीचा नाही, तो अतिशय साधा आणि सरळ आहे. संतांच्या नीतीला मान दिला की मनाचं ओझं खाली पडतं आणि देव जवळ आला की असं वाटतं, पहिले पाहिजे ते केले, सहज प्रसंगी घडले.
ही ओळ म्हणजे संत जीवनाचा सार. महाराज सांगतात, ज्याला जे करायचं होतं ते आधी करून घेतले. म्हणजे संत आधी जीवन शुद्ध करतात, मन शांत करतात, अहंकार खाली ठेवतात आणि मग भक्तीमध्ये प्रवेश करतात. आपण कधी कधी उलट करतो. मन अस्ताव्यस्त म्हणजे विचार गोंधळलेले, भावनांचा कल्ला चालू असताना पूजा करतो आणि म्हणतो आनंद नाही आहेत. पण संतांनी आधी मनाचा कचरा काढला, मनाचा आधार मजबूत केला, आचरण शुद्ध केलं, मनाचा विचार सुसंगत केला आणि मग जेव्हा प्रसंग आला तेव्हा भक्ती आपोआप उमगली. सहज प्रसंगी घडल्याचा अर्थ जे मन आधीच तटस्थ, निर्मळ आणि सज्ज असतं त्यालाच देवाच्या अनुभूती देण्यासाठी वेळ लागत नाही. जसं चांगली तयार जमीन असेल तर पाऊस आला की बीज आपोआप रुजतं, तसं संतांचं मन प्रसंग काही असो, आनंदाचा, सुखाचा, दुःखाचा, संकटाचा, त्यांच्यातून भक्तीला उगवण्याचा मार्ग असतो. तुका म्हणे माता पायी माझ्या तुम्हा संता. ही ओळ म्हणजे संत तुकाराम महाराजांची शरणागती. ते म्हणतात, माझं डोकं, माझा अभिमान, माझा अस्तित्व, माझा अहंकार सगळं मी संतांच्या पायाशी अर्पण केलं आहे. कारण संत म्हणजे देवाकडे जाण्याचं पूल. देवाला भेटायचं असेल तर संतांचा मार्ग खरा आहे. ज्याचं जीवन सत्य आहे, त्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं आचरण साक्षात धर्म आहे, त्याच्या पायाशी ठेवलेलं डोकं कधीही खाली पडत नाही, उलट उंचवतं. तुकाराम महाराज इथे स्वतःच्या नम्रतेचा उच्चांक दाखवतात. मी काहीच नाही, माझं सर्व काही तुम्ही, तुमच्या पायाशी मी असणं म्हणजे माझं जीवन धन्य. जर तुम्हाला ही संतांची शिकवण फक्त ऐकून नाही तर आयुष्यातून अनुभवायची असेल तर या क्षणी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा आध्यात्मिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संतांच्या ओव्यांचा सखोल कथानकासारखं भाष्य तुम्हाला रोज इथेच मिळेल. आणि शेअर करा, कारण एका व्यक्तीपर्यंत पोहोचला तर त्याचं जीवन बदलू शकते. तुम्ही ऐकलात, समजलात. आता या प्रवासात माझ्यासोबत चालत राहा. जय हरी विठ्ठल.